ग्रामस्थांना वेगवेगळ्या योजनांमधून लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र त्या निधीवर डल्ला मारून कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी आणि पदाधिकारी तुपाशी आणि लाभार्थी मात्र उपाशी अशी परिस्थिती दानोळी ग्रामपंचायतीत पाहावयास मिळते. शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना पूर्ण पैसे मिळाले नाहीत. मात्र शासनाकडून ही रक्कम अदा करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, माता रमाई योजना आणि रोजगार हमीतून काढल्या जाणाऱ्या विहिरी यांचा समावेश आहे. पण खातेदारांना पैसे न मिळाल्यानं गेली अनेक वर्षे घरं अपूर्ण स्थितीत आहेत. यावर अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा ग्रामविकास अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी गांधाऱ्याची भूमिका घेत या विषयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. लाभार्थ्यांच्या हक्काचे पैसे रोजगार सेवकांच्या, कुटुंबियांच्या आणि काही विशेष व्यक्तींच्या नावावर जमा झाले. त्याबद्दलचे तक्रार अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे सादर केलेत. पण यावर अद्याप कोणतीच कारवाई न केल्यानं यामागचं गौडबंगाल काय आहे असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय. तक्रार झालेल्या त्या निलंबित कर्मचाऱ्याला कोणालाही न सांगता पुन्हा कामावर हजर करून घेण्याचा केलेला ठराव पुन्हा रद्द करण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर ओढवली आहे. त्यामुळे याचे भागीदार ग्रामविकास अधिकारी के.आर. बागुल किंवा सर्वच पदाधिकारी सामील आहेत का असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय. विशेष म्हणजे पैसे मिळाले नाहीत म्हणून माता रमाई योजनेतील घर अपूर्ण असलेल्या एका मागासवर्गीय लाभार्थ्यानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर अचानक ठिय्या आंदोलन केलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या पोर्टलवर तक्रार दाखल केली तरी सुद्धा त्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या विभागाच्या आमदारांनी यात लक्ष घालून या प्रकरणाची पाळंमुळं खणून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा व घरकुल मंजुरीसाठी पैसे घेणारी ग्रामपंचायत दानोळीमधील 2 कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी के.आर. बागुल यांना निलंबित करावं अशी मागणी दानोळीतील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान कोणत्याही योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांनी स्वतः ठरवलेल्या कामगारांच्या किंवा कुटुंबियांच्या नावावर जमा होतात. पण दानोळी इथं रोजगार सेवकांचे कुटुंबीय आणि काही विशेष व्यक्तींच्या नावे पैसे जमा झाल्यानं याबद्दलही दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर ही नावं जाहीर करा अशीही मागणी ग्रामस्थांकडून जोर धरतीये. मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे.